आज आपण मस्त चमचमीत ढाबा स्टाईल चणा डाळ मसाला बनवणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे, जास्त काही साहित्य नाही. चला तर आपण रेसिपी बघूया. त्यासाठी इथे मी कुकरमध्ये 4 ते 5 पळी तेल घातलेलं आहे. यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. त्यासोबतच 3 ते 4 तेजपत्त्याची पाने आणि 8 ते 10 काळी मिरी खलबत्त्यात कुटून घालायच्या आहेत आणि सोबतच 2 उभे चिरलेले कांदे घालायचे आहेत आणि त्यासोबत 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि आलं उभ्या तुकड्यांमध्ये कापून घालायचं आहे. कांदा चांगला गुलाबीसर परतला की यामध्ये 3 छोटे चमचे अद्रक लसणाची पेस्ट घालून पुन्हा सर्व छान एकजीव करायचं आहे. मग मी यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आहे आणि 1 मोठा चमचा लाल तिखट, 1 मोठा चमचा धणे पावडर, 1 छोटा चमचा जिरा पावडर, गरम मसाला पावडर आणि हाताने क्रश करून कसुरी मेथी घालून सर्व मसाले मंद आचेवर चांगले एकजीव करून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये 2 टोमॅटो बारीक कापून घालायचे. टोमॅटोही थोडा मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा. इथे मी 1 कप चणा डाळ 5 ते 6 तास भिजत ठेवलेली. आपण त्यापेक्षा जास्त भिजवली तर लवकर शिजेल. चणा डाळ घालून सर्व छान एकजीव करायचं आहे आणि आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्याच्या नंतर यामध्ये 1 ते 1.5 कप फक्त चणा डाळ शिजण्यापुरता पाणी घालायचं आहे. तुम्हाला जर थोडा रस्सा हवा असेल तर थोडा जास्त पाणी घातला तरीही चालेल. सर्व छान एकजीव करून कुकरच्या मीडियम आचेवर 3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. तुम्हाला जर चणा डाळ जास्त शिजलेली पाहिजे तर जास्त शिट्ट्या काढायच्या. सगळ्यात शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. आपली मस्त चमचमीत अगदी सोपी ढाबा स्टाईल चणा डाळची भाजी खाण्यासाठी तयार होते. खूप छान लागते ही भाजी भाकरी, डाळ भात, चपातीसोबत. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि